प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर्षदृश्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावाची सप्रेम नमस्कार। आज की दिन आहे 25 एप्रिल 2024 गुरुवार। तुमच्या भावावर प्रेम करा, सर्व लोकांचा सन्मान करा, बंधुत्वावर प्रेम करा। पहिली पत्र 2 वचन। प्रेषित पौल आणि योगना यांनी बांधवांमधील प्रेमाबद्दल बरेच काही लिहिले आहे, जो म्हणतो की मी प्रकाशित आहे आणि आपल्या भावाची देश करतो। तो आतापर्यंत अंधारात आहे, जो आपल्या भावावर प्रीती करतो तो प्रकाशित राहतो आणि त्यांच्या मते अडकण्याचे कारण नाही। पहिली जॉन 2:9 आणि 10 वचन। आपल्या प्रेम करा आणि तेच तुमचे सामर्थ्य आणि वैभव असेल। जेव्हा बांधव एकजूट होऊन सैतानाविरुद्ध उभे राहतील, तेव्हा तो तिथून पळून जाईल। 1000चा पाठलाग करू शकतो आणि जर 2 भाऊ एकत्र असतील तर ते 10,000 उड्डाण करतील। एक तमिळ कविता आहे ज्यात म्हटले आहे की एकता असणे चांगले आहे आणि एकाचा अभाव केवळ हानी करेल। मुलांनो, एकात्मता अंत करण्याची एकता आणि प्रेमाची सहवास टिकवणे खूप महत्त्वाचे आहे। अनेक कुटुंबांमध्ये त्यांच्या पालकांनी मागे सोडलेल्या मालमत्तेची विभागणी करताना भावांमधील प्रेम अचानक नाहीसे होईल। काही कुटुंबात भावांची बायकांची पाडण्यामुळे भावांमध्ये भांडण झाले आहे। त्यामुळे बंधुप्रेम आणि आपुलकी कधीही कमी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे। ख्रिस्त येशूमध्ये आपल्या सर्वांची एक प्रेमळ मोठा भाऊ आहे। पवित्र शास्त्र म्हणते की आपल्याला त्याचे स्वतःचे भाऊ म्हणून संबोधण्यात त्याला कधीही लाज वाटली नाही। इब्री 2:11 वचन। एखादा प्रभू येशू त्यांच्या शिष्यांशी बोलला आणि म्हणाला, कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो माझा भाऊ, बहीण आणि आई आहे। मत्ती 12:50 वचन। जरी आपल्यापैकी प्रत्येकाचा जन्म जगाच्या वेगवेगळ्या भागात आपण वेगवेगळ्या ठिकाणी वाढलो असू शकतो, जेव्हा आपण बंधनस्थापावर आलो, जिथे आपला मोठा भाऊ येशू ख्रिस्त आपले मौल्यवान रक्त सांडले आणि आपल्यासाठी मरण पावले, आम्हाला असे वाटते की आपल्या सर्वांची एकाच रक्ताने पूर्तता केली आहे आणि त्यांच्या स्वर्गीय कुटुंबाशी संबंधित आणि सर्व विश्वासणारे ख्रिस्तामध्ये आपले स्वतःचे भाऊ व बहिणी आहेत। पवित्र शास्त्र म्हणते, बघा, बांधवांनी एकत्र राहणे किती चांगले आणि किती आनंददायी आहे, कारण येथे परमेश्वराने आशीर्वादाची आज्ञा दिली, अनंतकालचे जीवन। स्तोत्र 133 1 आणि 3 वचन। अनेक कुटुंबांमध्ये भावंडांमध्ये एकोपा किंवा सहवास नाही, त्यांच्याकडे फक्त मारामारी आणि मतभेद आहेत, जे त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतात। कायीनला आपल्याच भावाची हेवा वाटला आणि त्याने त्याला मारले। एसाव याचा भाऊ याकोबचा द्वेष करता होता। पवित्र शास्त्र म्हणते, जो कोणी आपल्या भावाची द्वेष करतो तो कोणी आहे आणि तुम्हाला माहीत आहे की कोणत्याही कुणीला त्यांच्यामध्ये स्वर्गकालिक जीवन राहत नाही। 3 पुढील चिंतनासाठी श्लोक। परंतु त्यांच्याकडे हे जगाचे समान आहे आणि तो आपल्या भावाला गरजू पाहतो आणि त्यांच्यापासून आपले बंद करतो। त्यांच्या मते देवाचे प्रेम कसे राहते। पहिली जॉन 3:17 वचन। दिवसासाठी बायबल वचन सामुएल 21 आणि 22। संध्याकाळी लूक 18 24 वचन से 43 वचन। धन्यवाद।